Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत बिरड भात. तो कसा करतात त्यासाठी लागणारं साहित्य आता ते मी तुम्हाला सांगतो. तर त्याआधी हे बघा, हे बिरड मी सोलून घेतलं आहे. वाल मोड आणायला ठेवलेले होते 2 दिवस, 1 दिवस, आणि दुसऱ्या दिवशी कॉटनच्या फडक्यामध्ये, ओल्या फडक्यामध्ये बांधून त्याचे मोड आणलेत. ते तुम्ही मागच्या रेसिपीमध्ये पाहिले असेल, बिरड्याची भाजीमध्ये. जर बघितलं नसेल व्हिडिओ तर तो पण पाहून घ्या. तर हे असं त्याचं बिरडं सोलून काढलेलं आहे वालाचं. त्यासाठी लागलेलं आपल्याला एक बटाटा, कांदा, तुम्ही कांदा इच्छुक असाल तर जास्त घालू शकता, आणि 4-5 मी घेणार आहेत तोंडली. याच्यामध्ये जास्त मी घेतलेत बिरड. आपल्याला बिरड भात करायचं आहे. हे मी माझ्या आवडीनुसार घेतलं आहे. तुम्हाला जर हे घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. तर आता हे हे बटाटा, कांदा आणि तोंडली हे मी चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. आणि फोडणीचं साहित्य काय काय लागेल ते पण मग मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला तोंडली उभी चिरून घ्यायची आहेत. त्याचं मागचं पुढची देठ काढायची आणि उभी तोंडली चिरून घ्यायची. हे बघा, अशी. मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेत. मी आता बटाटा सोलून घेतो, कांदा चिरून घेतो, आणि मग येऊ आपण आपल्या चुलीच्याकडे. आणि भात मी तांदूळ जे घेणार आहे, मी साधे तांदूळ घेणार आहे. रेशनचे घेतलेत तरी चालेल, बासमती राईस घेतलात तरी चालेल. आपल्याला भात फडफडीत व्हायला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवून आपल्याला भात करायचा आहे, बिरड भात. चला तर मग त्यासाठी आपण थोडा वेळ वाट पाहूया. तर मंडळी, हे बघा, इथे मी तांदूळ घेतलेत. 1 वाटी आहेत अंदाजे. एक वाटी नाही, 1 फुलपात्र, छोटा पेला. हे बघा. तर ते मी आता धुवून घेतो स्वच्छ. मग आपण बिरड भात करायला घेऊ. बघा, मी कढई ठेवले चुलीवरती आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे 2 पळ्या. आपलं तेल तापलं आहे. आपण आता करू फोडणी. त्यासाठी बघा, 1 चमचा जिरं, राई टाकली. 1 चमचा जिरं टाकतो. एक चमचा हळद, आणि 2 तेजपत्त्याची पानं तुकडा करून. हा बघा, तेजपत्ता असा असतो, म्हणजे तमालपत्र, आपण जो मसाल्यात घालतो तो. कढीपत्ता, कांदा घालू, बारीक चिरलेला 1 कांदा, आणि लसूण पेस्ट थोडीशी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आपण ढवळून घेऊया छानपैकी. याच्यातच आपण घालू आपला मसाला. 1 चमचा कलरचा मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला आपला घरचा. आपल्याला तिखट करायचं, बिरड भात म्हणून तिखट जास्त टाकलं.
आता यामध्ये आपण टाकू बारीक चिरलेली बघा तोंडली उभी बटाटा आणि आपलं बिरडं सुद्धा टाकू त्याच्यात. बिरडं पाण्यात ठेवून द्या फ्रीजमधून काढल्यावर. आपण आता ते जरासं परतू जेणेकरून फोडणी आपली बिरड्याला लागेल. आता आपण भाताचा भाताच्या अंदाजाने आपण आता याच्यामध्ये मसाला टाकू मीठ टाकूया. आपण हे बघा मीठ 1 चमचा अजून एक घालतो कारण आपण तांदूळ पण त्याच्यात ॲड करतो. ढवळून घेऊ. बघा अशी ढवळून घेतली. आता आपण याच्यामध्ये टाकू. मी तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेतलेत. आपण जे भाताला कसं उशीर ठेवतो तसंच. म्हणजे हा भात तुम्ही कुकरला सुद्धा करू शकता. असं नाही टोपातच किंवा कढईतच करायला हवं असं. फक्त तुम्ही भात शिजवून आधी घ्यायचं नाही. ह्याला आपण अंदाजाने पाणी घालू जसं आपण आपलं भाताला घालतो तसंच. फक्त जरा जास्त घालत आहे कारण म्हणजे आतले ते पण शिजायला हवेत ना. आपला भात आता शिजायला तयार आहे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकतो. तुम्हाला मऊ हवा असेल तर मऊ करा भात. फडफडीत हवा असेल तर फडफडीत करा. असं काही नाही. आपण आता शिजायला ठेवलंय. आपलं शिजून झालं का मग आपली रेसिपी तयार. तमालपत्राची पानं बघा तेजपत्त्याची सुकवलेली. आमच्या बाजूला झाड आहे त्याची. आपण आता झाकण ठेवलं. आपण भेटू थोड्या वेळाने. बिरडं भात तयार आहे. आता व्हायला आला आहे. भाताचा कण शिजला का मग आपण जेवायला घेऊ. जरा वाफ येऊ द्या. हा बघा आपला आता भात तयार आहे. बिरडा बघा आपला शिजला आहे. त्याच्यामध्ये जेवणासाठी आपला भात तयार आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.